भारतात अशा फक्त 3 ठिकाणीच भगवान हनुमानाच्या मूर्ती आहेत. त्यातल्या एका ठिकाणी आज आपण जाणार आहोत. रामराम मंडळी. तर अजिंठा एलोरा लेण्यापासून 1 किलोमीटर अंतरावर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तिथे आम्ही आलो. हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे 12वे ज्योतिर्लिंग आहे. घृष्णेश्वर म्हणजे भक्तीने प्रकट झाले. सिक्युरिटी खूप असल्याने मोबाईल अलाउड नव्हता, तर दर्शन घेऊन आम्ही इथून 3 किलोमीटरवर असलेल्या भद्र मारुती मंदिरात निघालो. भद्र मारुती मंदिर हे महाराष्ट्रातील खुलदाबाद जिल्हा संभाजीनगर येथे आहे. प्राचीन काळी खुलदाबादचे नाव भद्रावती होते. येथे राजा भद्रसेन राज्य करत होते, जे भगवान रामाचे मोठे भक्त होते, जे रोज राम भजन गात असत. एकदा त्यांच्या भजनाने प्रभावित होऊन हनुमानजी येथे प्रकट झाले. भजन ऐकत असताना हनुमानजी भाव समाधी अवस्थेत झोपलेल्या स्थितीत गेले. राजा भद्रसेन यांनी त्यांना विनंती केली की इथेच राहून भक्तांना आशीर्वाद द्या, म्हणून हनुमानजी त्या ठिकाणी स्थिर झाले. तर दर्शन घेऊन आम्ही जेवण करायला हॉटेलमध्ये गेलो. रात्री 9:30ला आमची संभाजी महाराज नगरवरून मुंबईला जाणारी ट्रेन होती. ट्रेन मिळाली तर डब्बा एकदम चिल झाला होता. तर लाईट बंद करून अंगावर चादर घेऊन झोपून गेलो. सकाळी 7ला कल्याण स्टेशनला उतरून मुंबई लोकल पकडून डोंबिवलीला आलो आणि मग इथून घरी निघालो. तर संभाजी महाराज नगरमध्ये अर्ध्या दिवसात आम्ही अजिंठा एलोरा लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रमारुती मंदिर अशा 3 ठिकाणी जाऊन आलो. तर पुन्हा भेटू अजून वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत राम राम.